सरकारचं करायचं काय? जिंदाबाद. आता हा जो कार्यक्रम झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण काय मत व्यक्त करा? आमच्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कुटुंब प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी यांच्या आदेशाने व तसेच जिल्हा प्रमुख जालिंदरजी बुधवत, प्राध्यापक नरभाऊ खेडेकर, बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांच्या आदेशाने या ठिकाणी जी भाजप सरकारने या ठिकाणी हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे. या हिंदी भाषेला सक्तीचे केल्यामुळे पहिल्या वर्गापासून ते 5व्या वर्गापर्यंत सक्ती केल्यामुळेच त्या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा विरोध करतो आणि निषेध सुद्धा करतो. ज्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी आमचे सर्व शिवसेनेचे, युवा सेनेचे, किसान सेनेचे जे पदाधिकारी आहेत उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक शाळेवर जाऊन त्यांना भेटी देणार आणि त्याचा निषेध करणार. आज हे आपण जे कागद मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये काय मत व्यक्त करा? गेल्या काही दिवसापूर्वी या महायुती सरकारने जो GR काढला त्या GR मध्ये स्पष्ट त्यांनी संकेत असा दिलेला आहे की पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर ही हिंदी सक्ती करण्यात यावी, शिक्षण हे हिंदीत होण्यात यावं. म्हणून या GRचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे, निदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या संविधानाच्या कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेलं आहे, ज्यावेळेस या देशाची मातृभाषा कोणती असावी तर खऱ्या अर्थानं एका मतानं मराठी भाषा ही मातृभाषा होण्यापासून थांबली, हिंदी राष्ट्रभाषा झाली. हिंदी राष्ट्रभाषेचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. परंतु या गुजरातच्या बडव्यांनी जे काही या महाराष्ट्रावर लादणं लावलं, मराठी माणसाच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवणं लावलं, खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र आणि मातृभाषेपासून त्याला वंचित ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर हे सरकार करत असेल तर त्याला त्यांचा तीव्र शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे.